जिल्हा ठाणे येथील आदर्श महाविद्यालयामध्ये नामांकित शाळेमध्ये शिशुवर्गातील 2 विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्यांच्या कथित अत्याचाराच्या घटनेवरून मंगळवारी बदलापूरमध्ये नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाला गेला होता। शाळेच्या दाराशी पहाटे 6 वाजता सुरू झालेल्या आंदोलनाच्या लोण बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले। संतप्त जमावाने रेल्वे मार्गावर ठिय्या दिला। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते 8 तास वाहतूक ठप्प होते। आंदोलकांच्या पंगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। आंदोलकांना दगडफेकीचे प्रत्युत्तर दिले। या धुमचक्रामध्ये 4 पोलीस 12 आंदोलक जखमी झाले होते। मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून मित्रांनो आमदार किसन कथोरे यांच्यापर्यंत व असं सर्व होत असताना ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे यांच्यापर्यंत लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यापर्यंत अनेकांनी नागरिकांच्या समजूत काढण्याचा एक प्रयत्न केला होता। मात्र फारशी शिक्षा द्या अशी त्यांनी मागणी करत होते। पोलिसांनी लाठीचाराचा प्रयत्न केला पण काहींना दगडमाराचा मारा केला। सायंकाळी 6 वाजता फौजदार रेल्वे पोलिसांच्या अतिरिक्त कुमक बंगोली पोलिसांचे लाठीचार करून आंदोलकांचा पंगविला। स्टेशनबाहेर पोलीस गाड्यांच्या तोडफोड करण्यात आली होते। 25 ते 30 जणांना ताब्यात घेतले। तसेच रेल्वे स्थानकाचे आंदोलन करणाऱ्या 8 महिलांसह 26 जणांचा रेल्वे पोलिसांना अटक करण्यात आले होते। तब्बल 300 अनोळखी सोशल मीडियाद्वारे एकवटले लोक होते। बदलापूरकरांच्या सर्व राजकीय पक्ष मंगळवारी बदलापूर बंदची हाक दिली होती। सोशल मीडियावर याबाबतचे संदेश व्हायरल केले होते। आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती। किमान 4 ते 5 हजार नागरिक जमा झाले होते। बहुतांश तरुणी सकाळी 10च्या सुमारासमध्ये काही नागरिकांच्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारे तोडून आत प्रवेश केला होता। या शाळेतील वर्गांच्या अन्य मालमत्तेची तोडफोड करण्यात आली गेली होती। यावेळी पोलिसांनी अश्रुधाराच्या एका नळकांड्या फोडून जमवल्या गेल्या होत्या। पांगविणीच्या प्रतल एक मात्र जमावाने शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली गेली होती। मंत्र्यांसमोर तर फाशीची शिक्षा द्या अशा आंदोलकांची घोषणा करण्यात आली होती। चर्चा करण्याकरिता मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाण्याच्या पोलीस ठाण्याच्या आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी धाव घेतली। मात्र त्यांनी फारसे यश काय मिळाले नाही। मंत्री बोलत असताना फाशी द्या अशी घोषणा करण्यात आली होती। अत्याचार घडले होते। फास्ट ट्रॅकवर चालवणाऱ्या आणि एका आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी असं आश्वासन महाजन शिंगारे हे देत होते। मात्र आंदोलक असिस्ट जस्टिस अशी घोषणा करत होते आणि अशा वेळी एवढे एक जनाक्षोभ करत उसळवता बदलापूरमध्ये आदर्श महाविद्यालयाच्या शिशुवर्गात शिकणाऱ्या 4 वर्षाच्या 2 मुलीवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने 22 आणि 12 ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला गेला होता। अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती। एचडे म्हणजे नर्व्हे होते। पीडित मुलींच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये 12 तास उभा करण्यात आले गेले होते। त्यामुळे बदलाकरांचा अंतत संताप झाला होता। मुख्यमंत्री फास्ट ट्रॅकवर चालणारा खटला होता। मुलीवर अत्याचाराच्या गंभीर दाखल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथली बाजू घेतली। प्रसंगी संस्था चालकांसह कारवाई करण्यात आली गेली होती असा इशारा दिला गेला होता। आरोपीला कडक प्रशासन करण्यात येईल यासाठी जलद गतीच्या न्यायालयाने तातडीने खटला चालवण्यात आले होते। निर्देशही त्यांनी देण्यात आले होते। उपमुख्यमंत्री यांनी चौकशी STI मार्फत केली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पोलिसांच्या लाठीचारानंतर संतप्त जमावाने पोलिसांच्या कार उलटून दिली गेली होती। सायंकाळी अतिरिक्त कुमवत मागून पोलिसांचा लाठीमार करण्यात आला गेला होता। आंदोलकांनी पांगविले होते। असं सर्व गोष्टी होत असताना 12 ट्रेन कळवल्या होत्या। अकोल्यामध्ये 6 मुलींच्या लैंगिक छळ शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या गेल्या होत्या। बदलापूर कर्जत खपोली अपडाऊन मार्गावरील 30हून अधिक लोकल रद्द करण्यात आल्या गेल्या होत्या। मेल एक्सप्रेस सुद्धा ठाणे दिया पनवेल मार्गावर वळवण्यात आल्या गेल्या होत्या। मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 12 मेल एक्सप्रेस चक्क वेळा करण्यात आला होता। कोयना एक्सप्रेस कल्याण व नंतर दिवा पनवेल मार्गे कर्जतकडे पाठवण्यात आल्या गेल्या होत्या। या प्रकरणाची चौकशीसाठी वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक करण्यात आले गेले होते। गणित करणाऱ्याच्या एका घोषणा करण्यात आली होती। या कारवाई विलंब करणार बदलापूर ठाण्याचे विशिष्ट पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्यात आदेश आले गेले होते। पोलीस आयुक्तांना दिलेली माहिती सुद्धा त्यांना दिली गेली आली होती। शिक्षण मंत्री शाळातही सुद्धा मित्रांनो अकोला उरुळ ठाण्याच्या हद्दीतील एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अंतर्गत 8व्या वर्गात शिकत असलेल्या एका 6 मुलीच्या लैंगिक छळ करण्यात आले गेले होते असा नारादाम शिक्षकाला पोलिसांना मंगळवार रात्री बेड्या ठोकल्या गेल्या होत्या। प्रमोद मनोहर सरदार असे त्याचे नाव असते। एका मुलीने तक्रार दिल्यानंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गेला होता। डाऊन मार्गावर वळवलेल्या एका गाडी उदय म्हैसूर याचा मित्रांनो
सीएसटीचे चेन्नई श्रीनगरच्या तिरुचिरापल्ली, सीएसटीच्या हैदराबाद सुपरफास्ट, सीएमसीच्या भुवनेश्वर अशा पूर्ण रेल्वे मार्ग ठप्प करण्यात आले गेले होते. विशाखा सुमित शाळेच्या मुख्योपाध्यायासह 3 शिक्षकांना गणित विज्ञान शिकवतो. तर या महिन्यामध्ये शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर त्या मुलींनी शिकवण्यासाठी खोलीचे लावले गेले होते. मुलींना लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे तो बोलायचा होता. या प्रकार मुलींना न पटल्यामुळे त्या शिकवण्याला जाणे बंद केले होते. त्यानंतर जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर संबंधित शिक्षकांच्या याच मुलींनी पुन्हा टार्गेट करत त्यांच्या लैंगिक छळ सुरू करायला केले होते. या मार्गावरील एका वळवलेल्या गाडी चेन्नई एलटीच्या, हैदराबादच्या सीएमटीच्या, विश्वमतीनगर, भामराबनगर, कोईतपूर एलटीटी, सोलापूर सीएमटी, वंदे भारत पुणे, निजामुद्दीन दुरंतो, चेन्नई सीएमटी असं सरकार असं असते. सरकार काय म्हणते यावर? शिक्षकांच्या निलंबनाचे कार्य करण्यात आले गेले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशाखा समिती स्थापन करण्यात आली गेली होती. या समितीच्या 9वी ते 10वी विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देण्यात आली गेली होती. असं सर्व गोष्टी होऊन गेल्या होत्या. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.